I don't think you need to be a uniform soldier to serve your country. BA and MA in defense studies हे कोर्सेस भोसला मिलिटरी शिवाय आणखीन कुठे कुठे आहेत? सो हु आर द आयडियल पीपल या फील्डमध्ये एंट्री करण्यासाठी? So I think या फील्डमध्ये I think one of the foremost qualities is you need to be really boring. You should not have a social life. अशा गोष्टी फक्त देशासाठीच महत्त्व नाही, पण प्रायव्हेट कंपनीजला पण महत्त्वाचे म्हणजे दे आर मोर रेलिव्हंट, कारण ह्या कंपनीजचं ग्लोबल एक्सपोजर खूप हाय आहे आणि त्यांच्यासाठी मग महत्त्वाचं होतं की ह्या डेव्हलपमेंट्सला मॉनिटर करणं. तर आता भरपूर असे कॉर्पोरेट फर्म्स आहेत जिकडे प्रायव्हेट कंपनीज आहेत विच आर ऑफरिंग दीज जिओ पॉलिटिकल काय म्हणतात ना, मंथली न्यूज लेटर्स किंवा ते असे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स जनरेट करतात त्यांच्या क्लायंटसाठी. सो आणि वेगवेगळे मोठे प्रायव्हेट कंपनीज आहेत, त्यांनी आता दे हॅव ऑल्सो स्टार्टेड हायरिंग देअर ओन इन हाऊस जिओ पॉलिटिकल स्पेशलिस्ट. युद्ध काही वर्षातनं एकदा होतं, बरोबर? पण तुम्ही जेव्हा कॉर्पोरेटमध्ये असता आणि त्यांना जेव्हा तुम्ही ॲडव्हाइस करता, जेव्हा युद्ध नसतं तेव्हा तुम्ही काय प्रकारचे रोल इंडियात म्हणजे भारतात रोल्स आहेतच, MNCsमध्ये पण तुम्हाला इथे बसून रोल्स मिळते? सो त्या भरपूर MNCs चे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्स भारतामध्ये एस्टॅब्लिश केलेले आहेत. दीज आर मोस्टली फॉर टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग रिलेटेड वर्क. पण आता भरपूर असे माझे भरपूर असे कॉलिग्स किंवा पियर्स आहेत या फील्डमध्ये जे MNC साठी काम करतात, बट they are monitoring foreign policy or geopolitical developments for their parent company based in America or Singapore. So इंडियामध्ये मुंबईमध्ये बसून, बँगलोरमध्ये बसून ते नॉर्थ आफ्रिका, वेस्ट एशिया, ईस्टर्न युरोप, नॉर्थ अमेरिका, वेस्टर्न युरोप या वेगवेगळ्या इंटरेस्टिंग रिजन्सना ट्रॅक करतात.